जगभरातील दिग्गज भारतात जमले होते. तंत्रज्ञानाची चर्चा सुरू होती, पण कितेच घडलं असं काही ज्याने देश हादरला. काँग्रेसचं अर्धनग्न आंदोलन आणि पंतप्रधान मोदींचा थेट हल्ला. मेरठच्या भूमीतून मोदींनी काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचे वाभाडे काढले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. मेरठच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आतापर्यंतचा सर्वात बोचरा हल्ला चढवला. निमित्त होतं दिल्लीतील AI इम्पॅक्ट समिट मध्ये काँग्रेसनं केलेलं अर्धनग्न आंदोलन. मोदी म्हणाले, हे भाजपचं नाही तर राष्ट्राच्या अस्मितेचं व्यासपीठ होतं. पण काँग्रेसने आपल्या घाणेरड्या राजकारणाने देशाला जगासमोर बदनाम केलं. पंतप्रधानांनी अत्यंत कडक शब्दात सुनावलं आहे की देशाला माहित आहे की तुम्ही आधीच नग्न आहात, मग कपडे काढण्याची गरज काय होती. 80 देशांचे प्रतिनिधी आणि 20 देशांचे राष्ट्रप्रमुख हजर असताना काँग्रेसने केलेल्या या कृत्याला मोदींनी वैचारिक दिवाळखोरी म्हटले. एकीकडे देश प्रगतीची नवी शिखरे सर करत असताना दुसरीकडे काँग्रेसला भारताचं यश पचवता येत नाहीये असा आरोपही त्यांनी केलाय. या टीकेसोबतच मोदींनी मेरठला विकासाची मोठी भेट दिली आहे. देशाला पहिली नमो भारत रॅपिड रेल आणि मेरठ मेट्रो समर्पित केली. एकाच ट्रॅकवर मेट्रो आणि रॅपिड रेल धावण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. जगातील प्रगत देश आज भारताशी करार करायला उत्सुक आहेत, कारण त्यांना भारताच्या युवा शक्तीत भविष्य दिसतं, असंही मोदींनी ठामपणे सांगितलं. काँग्रेसच्या काळात घोटाळ्यांमुळे जग दूर जात होतं, पण आज भारत 21व्या शतकातील आव्हानांवर उपाय देणारी महाशक्ती बनलाय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक व्यासपीठावर देशाची प्रतिमा महत्वाची असते. तिथे होणारी आंदोलनं लोकशाहीचा भाग असली तरी ती देशहिताच्या आड येत आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. मात्र काँग्रेसच्या आंदोलनामुळे संतापलेल्या पंतप्रधान मोदींनी एकाच वेळी विकासाचे रुळही टाकले आणि विरोधकांच्या राजकारणाचे दातही घशात घातले. दिल्लीतल्या या आंदोलनावरून काँग्रेसचं आंदोलन नग्न AI समिट मध्ये ठरलं विघ्न अशी चर्चा रंगू लागलीय. विकासाची एक्सप्रेस सुसाट सुटलीये, पण राजकारणाचं हे अर्धनग्न प्रदर्शन देशाच्या प्रतिमेला आणि प्रगतीला अडसर ठरतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.